नमस्कार माझ्या सर्व ताई दादा मावशी काका आजी आजोबा यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छान असा एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो म्हणजे एका लग्न सोहळ्याचा. तर आज आम्ही तिथे चाललो आहे. तर संध्याकाळचं लग्न आहे. तर आता मस्त तयारी केली आहे. तर मैत्रिणींनो, संध्याकाळचं लग्न म्हटल्यानंतर तर म्हणजे काय, एका बाजूने चांगले असं एका बाजूने ना त्रास पण होतो, कारण संध्याकाळची झोप वगैरे होत नाही आणि दिवसभर पण तेच डोक्यात असतं. परंतु आणि पण मग उन्हामुळे संध्याकाळचे लग्न असलेलं चांगलं असते. इकडे आता सध्या तेच ट्रेंड निघाले की संध्याकाळचेच लग्न असतात. तर आता छान असं तयार होऊन आम्ही जरा उशीरच घरातनं निघालो आहे. आता चाललो आहे रस्त्याने. तर नाशिकला निघालो आहे, परंतु मंडळी संध्याकाळची तर इतकी रस्त्याने ट्रॅफिक असते ना, खूप बोर होऊन जातं. तर रस्त्याने येता येता इतकी ट्रॅफिक लागली, तर आम्हाला यायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला. इतक्या जवळ असूनसुद्धा, नाशिकच्या खूप जवळ असतानासुद्धा. तर माझा चेहरा हे असं पडून गेला होता, कारण खूप बोर होऊन गेली होती मी पण गाडीत बसून. इतका वेळ लागली बघा, इतकी ट्रॅफिक आहे इथे. तर गाड्या इतक्या झाल्या, रस्ते इतके मोठे होत चालले, तितके म्हणजे ना ट्रॅफिक पण वाढत चालली आहे. आणि लोक त्यात इतके जोरात गाडी चालवतात की कोणाला काय म्हणा, कोणीच नियम धरून अशी गाडी चालवत नाही. तर मी इथे मिस्टरांना तेच सांगत होते की लोक किती जोरात गाडी पळवतात, थोडंसं विचार करून तरी पळवायला म्हणजे चालवायला पाहिजे. मग त्यामुळेच ॲक्सिडेंटचे प्रमाण वगैरे वाढतं. तर फायनली आता आम्ही इथे लग्नात पोचलो आहोत. तर म्हणजे खूप छान असं लग्न सोहळा पार पडलेला आहे. तर नक्की पुढे बघा, खूप छान व्हिडिओ होणार हा. कारण आहे ना, नवरीला जे काही गिफ्ट दिले नाही ते बघून तुम्ही सुद्धा इतकी चकित होणार आहे. तर आजचं हे गिफ्ट म्हणजे ना, इतकं अनोखं होतं की नवरदेवाकडनं म्हणजे आपण कन्यादान करतो नवरीच्या लग्नामध्ये, तर इथे तसं न होता नवरदेवाच्या वडिलांकडनंच नवरीला गिफ्ट भेटलेलं आहे. तर ते काय, नक्कीच पुढे बघा. तर आता इथे पुढे आलं तर इथे छान असं ऑर्केस्ट्रा पण चालू होतं. खूप छान, तुम्ही पण या गाण्याचा थोडासा आनंद घ्या. तर नाशिकमधील मस्त असा इतका मोठा आणि छान असा भव्य दिव्य लॉन्स आहे. आणि तिथे सुविधा पण खूप छान आहे. तर ज्यांना कोणाला म्हणजे नाशिकमध्ये लग्न सोहळा करायचं असेल तर त्यांनी नक्कीच या लॉन्समध्ये, म्हणजे त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं आहे. तर हे बघा, खूप मोठं असं मस्त आणि छान असं डेकोरेशन वगैरे खूप छान आहे. इथे मॅनेजमेंट पण खूप छान आहे. तर म्हणजे ज्यांना कोणाला माहिती हवी असेल त्यांच्यासाठी मी सांगितले. त्यानंतर बघा, इथे पोरांचे मस्त असं ते गाण्यांवरती छान असे डान्स चालू होता. तिकडे नवरदेवाची मिरवणूक चालू होती, इकडे चालू होती गर्दी. तोपर्यंत नवरदेव नवरी येईपर्यंत मस्त अशी मजा मारत होते लहान मुलं पण, माझी मुलगी ते पण. तर आता नवरी आणि नवरदेव येत आहेत, मस्त असे म्हणजे रथामध्ये बसलेत आता दोघे जण. तर बघाच तुम्ही पण. एकीकडे प्री वेडिंग जे शूट केलेलं आहे ते दाखवलं आहे, हे दाखवत होते. आणि दुसरीकडे आता नवरदेव नवरीची एंट्री पण होते. अब मैं ना टेडी जैसी प्लेस लगाने की वो ना जैसे फ्रेम बना दी. तर रात्रीच्या वेळेस म्हणजे असा लुक तर छान वाटतो. परंतु एकच गोष्टीचं मला जास्त टेन्शन, रात्रीचं लग्न म्हटलं की ना दिवसभर तेच डोक्यात असतं. संध्याकाळी पण खूप वेळ होऊन जातो.
मग बोर होऊन जातं, जास्त वेळानंतर लोक राहत नाही. हा प्रॉब्लेम होतो खरं रात्रीच्या लग्नामध्ये, म्हणून मला पण रात्रीचे लग्न जास्त आवडत नाही. परंतु असं बघायला खूप छान वाटतं, मस्त वाटत होतं. अगदी छान नवरदेव नवरीचा तर लुक पण छान होता आणि त्यानंतर त्यांची एंट्री पण अगदी रॉयल अशी एंट्री झाली. तिकडे त्या साईडला तर प्री वेडिंग शूट दाखवत आहेत आणि दुसरीकडे इथे नवरदेव नवरीची एंट्री बघाच तुम्ही, मस्त अशी एंट्री झालेली आहे. आणि स्टेज पुढचं बघू शकता तुम्ही, किती मोठं स्टेज आहे हे पण. आता इथे ते स्टेजवर आले, त्यानंतर आता ते लग्न लागतं आहे. पहिल्यांदा सर्व म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची आरती झाली. त्यानंतर घाडी लोटांगण झालं आणि मग आता इथे लग्न सोहळा पार पडतोय. तर छान अशी आपली महाराष्ट्र संस्कृती जपून मस्त असं इथे लग्न सोहळा पार पडत आहे. मस्त वाटत आहे, अगदी मस्त अशी दोघांचं इथे लग्न सोहळा पार. ईश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे आता इथे फायनली लग्न लागलं आहे आणि दोघं जण आता एकमेकाच्या गळ्यामध्ये माळा घातल्या. त्यानंतर आता फोटोशूट चालू झालेले. एकीकडे नवरदेव नवरीचा फोटो आणि लग्न लागल्यानंतर सगळ्यांची घाई होते ती फोटो काढण्याची. फोटो काढून झाल्यानंतर लगेच ती जेवणाची. तर इथे आता माझ्या मुलीचं चाललं होतं की मला म्हणजे असं छान गिरकी घ्यायची, तर तिची थोडीशी ते मी आवड जपली. इथे चालू होतं, मग तिचं व्हिडिओ शूट केला. त्यानंतर तर आता एकीकडे लोकांची जेवणाची घाई चालली. तर रात्रीच्या लग्नात हेच असतं, लग्न लागलं की लगेच जेवण करायचं आणि निघायची तयारी लोकांची होती. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये असं की ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघितली की लग्नामध्ये मुलीच्या घरचे सासरच्यांना हुंडा देतात. हुंड्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, त्या जे काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे. भांडे वगैरे सगळा काही संसार जो असतो तो दिला जातो. आता शक्यतो पैसे दिले जातात, परंतु इथे तसं न होता इथे असं झालेलं आहे की मुलीच्या सासऱ्यांनी मुलीला सोनमुखामध्ये कार गिफ्ट केलेली. तर हे बघून तुम्हाला सुद्धा नवलच वाटलं असेल, तर हे नवल वाटलं की काय नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. खूप छान असं मस्त गिफ्ट दिलं आहे मुलीच्या सासऱ्यांनी. तर खरंच आजकालची ही परंपरा बदलत चालली, हे बघून मला सुद्धा खूप आनंद वाटतो की खरंच ही परंपरा बदलायला पाहिजे. की आत्ताच्या मुली हे शिकले सवरलेल्या आहेत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात. तर आता ही पूर्वीची प्रथा बंद करून आता मुलांचं एक भाग्याचीच गोष्ट आहे. तर असंच हे नक्की बदललं तर सगळ्या म्हणजे आपलं भारत संस्कृतीच बदलून जाईल. तर मंडळी गिफ्ट बघून खरंच बऱ्याचशा लोकांमध्ये नक्कीच म्हणजे जे कोणी लग्नात असेल किंवा ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला असेल त्यांच्यात नक्कीच थोडाफार बदललेला असं मला तरी वाटतं. तर मैत्रिणींनो, त्यानंतर तर आता इथे चॅनलला म्हणजे त्याची पूजा करायची वगैरे इथे चालू होतं. त्यानंतर आता सगळ्यांची म्हणजे इथे आणि हे लग्न होतं ते माझ्या चुलत नंदेचं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता नवीनच सुरुवात केलेली आहे, थोडे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तर नक्कीच तुमचा सपोर्ट असू द्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर चला भेटूया असेच नवीन व्हिडिओ.